आपण आता हिंगोलीला जाऊया. श्रीधर वाळवंटे माझे सहकारी तिथून आहेत. श्रीधर, आपण बघतोय की ग्रामीण भागामध्ये याची सर्वाधिक झळ बसते, कारण शेतीची कामं अनेक या इंधनामुळे आता रखडून पडलेली आहेत. पेट्रोल पंपाबाहेर ट्रॅक्टर्स थांबलेले आहेत, शेतकरी टँक घेऊन आणि जे कॅन आहे ते सुद्धा घेऊन तिथे पोहोचतायत, मात्र डिझेल त्यांना मिळत नाहीये. काय परिस्थिती आहे हिंगोलीमध्ये? हिंगोलीमध्ये सुद्धा तसाच तुटवडा निर्माण झाला इंधनाचा? तर खरं सांगायचं म्हणजे मागील 4 दिवसापासून हिंगोली जिल्ह्याभरामधील संपूर्ण पेट्रोल पंपावर डिझेल घेण्यासाठी संपूर्ण शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा देखील लागलेल्या आहेत. आणि आज हिंगोलीच्या बोर्डा फाट्यावर जे आहे ते ड्रोनच्या सहाय्याने आपण या ठिकाणी दृश्य घेतलेलं आहे. संपूर्ण ज्या पेट्रोल पंपाच्या साधारणतः 1 ते 1.5 किलोमीटरच्या ट्रॅक्टर असेल, इतर वाहनांच्या मोठ्या लांबच लांब रांगा देखील लागलेल्या पाहायला मिळत आहे. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पेट्रोल आणि डिझेल जपून वापरा असा देखील यावेळी संदेश दिला होता. या अनुषंगाने सध्या हिंगोली जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खरीप हंगामातील शेतीची मशागतीचे कामं चालू आहेत आणि येणाऱ्या पावसाळ्या अगोदर या शेतीचे कामं पूर्णपणे डिझेल मिळत नसल्यामुळे रखडलेले आहेत. आणि म्हणून रात्रंदिवस शेतकरी जे आहेत ते पेट्रोल पंपावर झोपत आहेत आणि डिझेलची वाट देखील पाहत आहेत. आणि याच अनुषंगाने संपूर्ण जिल्हाभरातील पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा देखील लागल्याचं पाहायला मिळत आहे. नक्कीच. धन्यवाद श्रीधर, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आणि माझ्यासोबत माझे 2 सहकारी ठाण्याहून कुणाल भोईटे आणि नागपूरहून तेजस मोहतुरे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले होते. तुमच्या दोघांचे सुद्धा आभार.